जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपोआप निघून जाणार आहे, हे एक लक्षात घ्या. किती पण कधी कधी आपण विचारत असतो ना की नाही आज तर करूनच टाकायचे काय जे काही असेल ते, परंतु तुम्ही असा विचार आला की दीर्घ श्वसन करा, तो विचार तुमचा पळून जाईल. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्याजवळ शिल्लक राहील, निगेटिव्ह थिंकिंग तुमचं चाललंच जाईल. निगेटिव्ह थिंकिंगच आपल्याला जास्त करून आपले इफिशियन्सी कमी करायचं काम करत असतं. त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत की बॉडी जर आपली रिलॅक्स असली तर आपली इफिशियन्सी इन्क्रीज होते ऑटोमॅटिकली. आणि मग दीर्घ श्वसन प्राणायामाचे काही विविध प्रकार हठयोगात सांगितलेले आहेत, त्याचे 2-2, 3-3 आवर्तन आपण फक्त घेणार आहोत. तर शिथिलीकरण कसं करायचं की आपल्या बॉडीच्या एक एक ऑर्गन्सचं दर्शन आपण घ्यायचं आणि तेथील स्नायू रिलॅक्स करत जायचं. मग याच्याने काय होतं की बॉडी रिलॅक्स केली की आपले शरीरावरचे ताण कमी होतात आणि ऑटोमॅटिकली श्वसनाची गती कमी होण्यास मदत होते. श्वसनाची गती कमी झाली की आपण टेन्शन फ्री होतो. आलं लक्षात? तर आता आपण करून बघणार आहोत शिथिलीकरणाचा अभ्यास. 5 ते 7 मिनिट या प्रोग्राम्सला आपल्याला लागणार आहे. आधी आपण ताठ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, उठून घ्या. संपूर्ण शरीर शिथिल. मनात कुठलेही विचार नाही आले तर परत त्यावर विचार नाही. त्रयस्थ भावनेने आलेल्या विचारांकडे बघा. आता आपण शरीराचा एक एक अवयव ढिला सोडणार आहोत, तेथील स्नायू ढिले करणार आहोत. प्रथम आपले लक्ष डाव्या पायाकडे द्या. डाव्या पायाचा तळवा, घोटा, डाव्या पायाचा अंगठा, त्या शेजारील बोट, मधले बोट, चौथे बोट, करांगुली ढिली करा. डाव्या पायाची पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू शिथिल करा. उजव्या पायाकडे लक्ष द्या. उजव्या पायाची टाच, तळवा, अंगठा, अंगठ्या शेजारील बोट, मधले बोट, चौथे बोट, करांगुली, घोटा, पोटरी, गुडघा, गुडघ्यापासून मांडीपर्यंतचा संपूर्ण उजवा पाय शिथिल करा. कमरेचे स्नायू शिथिल करा. पोटाचे स्नायू ढिले सोडा. छातीचे स्नायू ढिले सोडा. मानेचे स्नायू, मानेची पुढची बाजू, मागची बाजू, डावी, उजवी, संपूर्ण मानेचे स्नायू शिथिल करा, ढिले सोडा. डाव्या खांदा, उजवा खांदा, तेथील स्नायू शिथिल करा. संपूर्ण डावा हात शिथिल करा. उजव्या हाताचे स्नायू ढिले सोडा. चेहऱ्याचे स्नायू शिथिल करा. डावा कान, उजवा कान, हनुवटी, डावा गाल, उजवा गाल, वरचा ओठ, खालचा ओठ, नाकाची डावी बाजू, उजवी बाजू, संपूर्ण कपाळाचे स्नायू ढिले सोडा. डावा डोळा, डोळ्याची भिवई, बुबुळ, वरची पापणी, खालची पापणी, तेथील संपूर्ण स्नायू शिथिल करा, ढिले सोडा. उजवा डोळा, भिवई, वरची पापणी, खालची पापणी, बुबुळ, तेथील सर्व स्नायू ढिले सोडा. दात एकमेकांवर घट्ट ठेवले असतील तर ती दातांवरची पकड देखील ढिली करा. जिभेचे स्नायू शिथिल करा. जिभेला देखील वजन असते, जिभेचे स्नायू शिथिल करा. पाठीचा एक एक मणका ढिला सोडा. वर पासून खालपर्यंत संपूर्ण 33 मणके ढिले सोडा. संपूर्ण शरीर शिथिल. आता बघा आपोआप आपली श्वसनाची गती कमी झालेली आहे, कारण
शरीराला प्राणवायूची आवश्यकता आपली कमी झाल्यामुळे श्वसनाची गती देखील आपल्याला कमी झालेली आपल्यास जाणवत आहे. एक मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. श्वास घेताना निसर्गातील चैतन्यमय शक्ती आपल्यात सामावून घेतली जात आहे आणि श्वास सोडताना आपल्या शरीरातील व्याधी, काळजी, चिंता दूर दूर निघून जात आहेत अशी कल्पना करा. संत श्वसन चालू ठेवा. श्वसनावर कुठलेही नियंत्रण नाही. संत श्वसन चालू आहे. मनात कुठलेही विचार नाही. आपलेच शिथिलीकरण आपल्याला करता आले पाहिजे. प्रत्येक अवयवाचं आपण दर्शन घेत गेलो, मनाने ते स्नायू शिथिल करत गेलो की संपूर्ण शरीर आपले शिथिल होते. तरच आपल्याला श्वसनाचा, प्राणायामाचा अभ्यास चांगला जमतो. त्यासाठी शरीर आणि मन दोन्ही गोष्टी शांत असाव्या लागतात. पूर्वतयारी. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. काही वेळापूर्वी आपण शरीर शिथिल केले होते. अवयव ध्यान आपण केलं होतं. आपल्याच अवयवांचं दर्शन आपण घेतलं होतं. आता आपण करणार आहोत अवयव जागृती. प्रथम आपण डाव्या पायाचे स्नायू जागृत करून घ्या. उजव्या पायाचे स्नायू, कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू, संपूर्ण डावा हात, संपूर्ण उजवा हात जागृत करा. मानेचे, चेहऱ्याचे, पाठीच्या कण्याचे संपूर्ण स्नायू जागृत करा. संपूर्ण शरीर आपण जागृत करून घेतलेले आहे. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. संत श्वसन. सावकाश डोळे उघडायचे आहेत. सावकाश डोळे उघडा. आता बघा, आपल्याला करत आहात हे काम करण्यासाठी एक मीडियम आपण वापरत आहोत, आहे की नाही? योगा, प्राणायाम. तो मागे लावून दिला तरी चालेल. योगासन, प्राणायाम, शिथिलीकरण, रिलॅक्सेशन जे काही करायचं आहे त्याच्यासाठी आपण एक मीडियम वापरतो. आणि ते मीडियम म्हणजे सांगता येईल आपल्याला. सांगायचं काहीतरी तुम्हाला जे वाटेल ना ते सांगा. की हे सगळं जे काही मी तुमच्याशी बोलते एक मीडियम थ्रू बोलते, तर ते मीडियम कोणतं सांगा. तुम्हाला जे वाटेल ते सांगा. संवाद. अजून बोला बोला. आपण श्वसनाचा सेवन करतो, भाज्या बनवतो, आनंद करतो, एक मीडियम वापरतो. कोणतं? प्रेरणा, एनर्जी. अजून एकदम सोपं आन्सर. आपले शरीर. आलं का लक्षात? शरीरात थ्रूच आपण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो कोणतीही. तर आपलं शरीर हे जर निरोगी नसेल तर आपण ह्या कोणत्याच गोष्टी व्यवस्थित करू शकणार नाही. मग हे शरीर कशातून घडत असतं? कशातून घडतं आपलं शरीर? पंचतत्व. अजून अन्नमय कोशातून. आपण जे जेवण करतो त्याच्यातून आपलं शरीर घडत असतं. सोपं आहे. आता बघा, अन्न आपण घेतो तर आपल्या जशा स्वभावाचे गुणधर्म आहेत, सात्विक, तामस आणि राजसिक, जसं आपले स्वभाव आहेत तसंच अन्न देखील असतं. आलं का लक्षात? तर मग तुम्ही तामसी आहार घ्याल तर काय होईल? म्हणजे सगळे ऍक्टिव्हिटीज तामसी होतील आपल्या. म्हणजे चिडचिड चिडचिड करूनच ते काम पूर्ण करू. राजसी घेतलं तसंच. आणि जर सात्विक घ्याल तर काय होईल?
मनही शांत, शरीर शांत, सगळ्या गोष्टी शांत. मग तुम्ही काम. मी आले तेव्हापासून रुचा मॅमला नोट करते, काय त्यांचं बोलणं, उठणं, बसणं, चालणं, म्हणजे मला सगळा सात्विकपणा त्यांच्यातच दिसला. खरं आहे की नाही ही गोष्ट? काय वाटतं तुम्हाला? मी त्या माझ्या मैत्रिणी आलेल्या होत्या, म्हटलं PhD पण आहे आणि अजून काय काय बरंच आहे म्हटलं. तर बघा, तुम्ही सात्विक आहार घ्याल तर तुमचं मन सात्विक घडेल. तर आता आपण बॅकग्राऊंड तर थोडंसं द्यायलाच लागेल. लगेच रिलॅक्सेशन टेक्निक तर आपण घेणारच आहोत, एक दोन त्याच्या अनुभव पण आपण घेतले. पण हा जो आहार घेऊ आपण आता, आहाराच्या बाबतीत तुम्हाला मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त आहार असा घ्या की ज्याच्याने आपले सात्विक गुणांची वाढ होईल. आलं का लक्षात? आवाज येतोय का माझा? येतोय ना? तर सात्विक गुण जर डेव्हलप झाले तर मग आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. तर कसा शिळा आहार हा कसा झाला? तामसी झाला. सारखा खावासा वाटणारा आहार, चिडचिड वाढवणारा, दाह निर्माण करणारा राजसी आहार झाला. मग सात्विक आहार कोणता? तर एक 5 मिनिटातच आपण आहाराचं लेक्चर देखील, कारण तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत. परंतु आपण परिस्थिती जी बघतो ना, त्या परिस्थितीत कधीतरी इन्व्हॉल्व व्हायची आपली इच्छा होते. आणि मग आपण बेकरी प्रॉडक्ट, हवाबंद पदार्थ, तळलेले पदार्थ, खूप पॉलिश केलेले तांदूळ, चहा, कॉफी, उत्तेजक, खूप संस्कार केलेले पदार्थ आपण घ्या. म्हणजे कधीतरी इच्छा होते आपली. हे सगळं घ्याल तर तुम्ही राजसी बनाल, तुम्ही तामसी बनाल. आणि आपल्याला पाहिजे सात्विकता. तर सात्विक आहार कसा असावा? तर तो चौरस आहार, आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, बॅलन्स डाएट मीन्स महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरण, भात, आमटी, कोशिंबीर, लोणचं, दही किंवा ताक, साजूक तूप, लिंबाची फोड, हे झालं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण. आणि ती पूर्ण बॅलन्स आहे. तेच घ्या, तेच आपल्या मुलांना देखील घ्यायला सांगा. मग पुन्हा आहार किती घ्यावा? तर अन्नेन पुरेत अर्धम तोयेन च तृतीयकम उदरस्य तुर्यांसंच संरक्षित वायू धारणा. आता सगळेजण त्या बाबतीत पण सगळ्यांमध्ये तो तसा अवेअरनेस आला पण आहे की कोणी असं दोन घास अजून खाल्ले जातील अशाच अवस्थेत आपण उठलो समजा, तर पोटाचे 2 पार्ट केले तर 2 भाग तुम्ही अन्न घ्या, 1 भाग पाणी, ताक, लिक्विड जे काही असेल, आणि 1 भाग पूर्ण हवेच्या संचारासाठी ठेवा. तेव्हा तुम्ही उत्साही राहाल, तेव्हा त्या अन्नाचं पचन चांगलं होईल. आणि जर मग पचन चांगलं झालं की बाकीच्या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम अनुभवायला आल्यानंतर आपण प्राणायाम, आसनांचा अभ्यास चांगला करण्यासाठी तसं आपलं शरीर तयार होईल. आणि समजा आपल्याला खूप व्याधीचे, गुडघे दुखतात, कमर दुखतं, पाय दुखतं, मानेला बेल्ट, तर तो अभ्यास होणार नाही. म्हणून आधी हे आहारातून आपण मग आहार किती वेळा घ्यावा? तर आपण सूर्याला जशी आहुती 2 वेळा देतो, तशाच आपल्या जठराग्नीला पण 2च वेळा आहुती द्यायच्यात. आपण साधारणपणे 10 ते 11च्या दरम्यान भरपूर पाचक रस जठरात आलेले असतात. त्यावेळेस तुम्ही जेवण कराल तर तुमचं पचन चांगलं होईल. आणि सायंकाळी 6 ते 7, 8 जास्तीत जास्त. पण 10ला आणि 11ला तुम्ही खूप जेवण करून झोपाल तर दुसऱ्या दिवशी कामावर आल्यावर देखील तुम्हाला फ्रेश वाटणार नाही आणि सारखं मग ते ग्लानी आल्यासारखं वगैरे, आणि पाहिजे तसं काम होणार नाही. आणि आपण वर्कआउट जर चांगलं केलं तर मग तुम्हाला माहिती की प्रोग्रेस कुठून ना कुठून ती पावती आपल्याला कामाची मिळत असते. आलं की नाही? मग आहाराबद्दल आता आपण खूप ऑइली पदार्थ, तेलाचं बॉइलिंग पॉइंट किती आहे सांगू शकाल का तुम्ही? तेल किती अंश सेल्सिअस तापमानाला उकळायला लागतं? आणि पाण्याचं तर सोपं आहे, कोणीही सांगेल. पाण्याचा 100 आहे आणि तेलाचा 200 ते 250 आहे. म्हणजे इतक्या तापमानात ते उकळतं, त्यावेळेस त्याच्यातले नॅचरल सगळं निघून त्याच्यात
विषारी वायू तयार होतात आणि ते आपण आवडीने खातो. आणि बॉइलिंग पॉइंट 100च आहे, म्हणजे इडली तुम्ही किती पाणी उकळलेले पदार्थ 100च्या पुढे जात नाही, म्हणून ते पचनाला हलके आणि हे पचनाला जड आहे. तसं सगळं थोडासा अभ्यास करून आपण आहाराचं लक्षात घेणार आहोत या ठिकाणी. मॅमने सांगितल्याप्रमाणे तर आता एक 5 मिनिटाचा टी ब्रेक घेणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण बाहेर जाऊन सगळ्यांनी चहाचा आस्वाद घेऊ आणि पुन्हा 5 मिनिटात इथे येऊ, जेणेकरून आपल्याला वेळ. आदर्श दिनचर्या म्हणजे की रात्री जितकं पॉसिबल होईल तितकं लवकर झोपा आणि सकाळी जितकं पॉसिबल होईल तितकं लवकर उठा. तुम्ही जागरण कराल तर तुमची ऍसिडिटी वाढणार आणि पुन्हा त्याचा सगळा परिणाम आपल्या कामावर होणार. म्हणजे आदर्श दिनचर्या ही जितकं तुम्हाला एक 4, 5, 7 किलोमीटर सायंकाळी फिरायला जाच. कारण कसं आहे की हे बघा आपण आणि छान पूर्ण तयारीनिशी जायचं फिरायला. स्पोर्ट शूज तुमचे पाहिजेतच, तरच ती ग्रीप येते तुमच्या चालण्यात. हे बघा, आणि 2-3 राऊंड आपण एका ट्रॅकला मारले ना तर काहीही होत नाही, फक्त आपली बॉडी ट्रॅकवर येते. आणि नंतर तुम्ही 4था 5वा राऊंड माराल तेव्हा थोडस शुगर बर्न व्हायला मदत होईल आणि 6व्या 7व्या राऊंडला तुम्हाला घाम येईल. म्हणजे तुमचं वजन मेंटेन राहील आणि वजन मेंटेन असलं तरच आपण काम चांगलं आणि जास्ती करू शकतो. वजन वाढलं की समजायचं जितके वजन जास्त तितक्या किलोच्या पिशव्या आपल्या दोन्ही खांद्यांवर आहेत, त्याच घेऊन आपण फिरतोय. मग पिशव्या घेऊन फिरलं की काय होतं, थकायला होतं. म्हणजे समोरच्या पेक्षा आपली एफिशियन्सी कमी होते. कॉम्पिटिशन आहे की नाही. मग ते वेट म्हणजे ती दिनचर्या तुम्ही चांगली आदर्श दिनचर्या बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आता बघा, आपण प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी शिथिलीकरणानंतर